एक सुशिक्षित मुलगी जिला प्रेमासाठी आपलं संपूर्ण कुटुंब संपवावं लागलं. एक प्रेम कहाणी जी काळ्या अध्यायात बदलली. भारताच्या सर्वात क्रूर गुन्ह्यांपैकी एक शबनम आणि सलीम प्रकरण 2008. उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गाव. रात्री अचानक पाऊस सुरू झाला म्हणून अंगणात झोपलेली लोक आपली अंथरुणं उचलून घरात जाण्याच्या तयारीतच होती. तितक्यात त्यांना ओरडण्याचा आवाज आला म्हणून सर्वजण पळत शबनमच्या घराजवळ गेले. जेव्हा त्यांनी आत जाऊन पाहिलं तेव्हा आतील तो प्रकार पाहून सर्वांच्याच पायाखालील जमीनच हादरली. तिथे आलेल्या लोकांचे पाय थरथर कापू लागले. शबनमच्या घरातील 7 लोकांची हत्या करण्यात आलेली होती. त्यांचे गळे कापण्यात आले होते. त्यातल्या त्यात 10 महिन्याच्या छोट्या बाळाचाही गळा दाबून मृत्यू करण्यात आला होता. तेथे शबनम जोरजोरात रडत होती. कुणी चोर आले आणि त्यांनी आपल्या घरावरती हल्ला केला आणि सर्वांना त्यामध्ये मारून टाकले. आपण बचावलो असे ती लोकांना सांगत होती. समोरचं दृश्य पाहून सर्वजण थरथर कापत होते. पोलीस आले, पंचनामा झाला. त्यानंतर पुढील तपास सुरू झाला. तपासादरम्यान पोलिसांना ज्या गोष्टीची माहिती कळली ते सत्य अगदी भयावह होतं. सत्य कळताच सर्वांचाच थरकाप उडाला. कारण मारेकरी दुसरं तिसरं कुणी नसून स्वतः शबनमच होती. पण शबनमनं असं का केलं? आपल्याच घरातील 7 जणांना तिनं यमसदनी का धाडलं? सत्य ऐकून तुम्हीही म्हणाल अशी मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला येता कामा नये. पुढील घटना ऐकण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शबनमचे वडील हे इंटर कॉलेजमध्ये शिक्षक होते. शबनम ही MA पर्यंत शिक्षण झालेलं होतं. ती देखील एक शिक्षिका होती. ती 27 वर्षांची होती. पण तिचं 25 वर्षांच्या सलीमवरती प्रेम जडलं होतं. सलीम हा जास्त शिक्षित नव्हता. तसेच त्याची आर्थिक स्थिती देखील बेताचीच होती. तो उदरनिर्वाहासाठी लाकूड कापण्याचं यंत्र चालवत असे. आपली मुलगी शिक्षित आणि ती अशा मुलासोबत लग्न करणार, त्यामुळे हे नातं तिच्या घरच्यांना अजिबात मान्य नव्हतं. शबनमच्या घरातील मंडळी तिला याबद्दल सतत टोकत असत. पण शबनमला मात्र सलीमसोबतच लग्न करायचं होतं. तिच्या घरच्यांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता. घरातील पूर्ण वातावरण खराब झालेलं होतं. तिच्या आजोबांनी तर तिच्या हातचं जेवण खाणंही बंद केलेलं होतं. तिच्या भावाला जेव्हा सलीमबाबत माहीत पडलं तेव्हा त्यानं रागाच्या भरात तिच्या कानशिलात एक लगावली. आपल्या घरचे आपल्या प्रेमाच्या, आपल्या लग्नाच्या विरोधात आहेत. आपण पसंत केलेला मुलगा आपल्या घरच्यांना आवडत नाही. ही गोष्ट शबनमच्या डोक्यामध्ये बसलेली होती. इतका विरोध असून देखील तिला मात्र सलीमसोबतच राहायचं होतं. यावरती काहीतरी मार्ग काढला पाहिजे असे आता तिच्या मनात विचार चालू लागले. तिनं याविषयी सलीमसोबत चर्चा केली आणि त्यांनी एक कट रचला. तो दिवस होता 14 एप्रिल 2008चा. संध्याकाळच्या वेळी जेवण झाल्यानंतर रात्री झोपताना जेव्हा घरची मंडळी दूध पित असत तेव्हा तिनं त्या दुधामध्ये नशिला पदार्थ मिसळला. त्यानंतर घरचे झोपले. त्या नशिल्या पदार्थामुळे त्यांना गुंगी आली होती. तेव्हा तिने सलीमला फोन केला. तो येताना सोबत कुऱ्हाड घेऊन आला. झोपलेल्या आपल्या कुटुंबियांची तिनं एक एक करून मान वर केली आणि त्यांचा गळा कापला. त्यानंतर तिनं तिच्या भावाचा 10 महिन्याचा मुलगा होता त्याला देखील सोडलं नाही. त्याला देखील तिनं उशीनं गळा आवळून मृत्युमुखी पाडलं. जेव्हा तिला खात्री झाली की सर्व काही संपलं आहे तेव्हा तिने जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यानंतर आजूबाजूचे शेजारी तसेच तिचे नातलग धावून आले आणि समोरचं दृश्य पाहून सर्वच जण हादरले. तेथे उपस्थित सर्वांचे ते दृश्य पाहून पाय थरथरू लागले. त्यानंतर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली गेली. पोलीस आले, पंचनामा केला गेला आणि पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना काही गोष्टी खटकल्या. जसे की लोखंडी दरवाजा आतून बंद होता. तसेच कुठेही इतर कुणी आल्याचा किंवा कुणाच्या हाताच्या बोटांच्या ठशाचे निशाण उपलब्ध नव्हते. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना शबनम आणि सलीम यांच्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती कळली. पोलिसांनी जेव्हा कसून तपास सुरू केला तेव्हा त्यांना कळलं की घरच्यांचा शबनमच्या ह्या प्रेमाला विरोध होता.
त्यानंतर पोलीस एक एक कडी जोडू लागले. तेव्हा त्यांच्या समोर आलं एक असं सत्य की दुसरं तिसरं कुणी नसून त्या घरातील मुलगी शबनमच हत्यारी आहे. शबनम गरोदर होती. शिवाय तिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे सारी मालमत्ता आपल्याला मिळावी आणि आपण आपल्या होणाऱ्या मुलासह आणि सलीमसोबत सुखानं राहावं अशा हेतूपायी तिनं हे कृत्य केलं असावं असा अंदाज लावला गेला. तिनं केलेलं हे कृत्य इतकं भयावह होतं की त्या 2008 नंतर त्या गावातील कोणत्याही मुलीचं नाव शबनम असं ठेवलं गेलं नाही. दोघांचा गुन्हा समोर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. प्रत्येकाचे म्हणणे हेच होते की तिला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. तपास करत असलेले अधिकारी RP गुप्ता यांनी 52 दिवसांमध्ये चौकशी पूर्ण करून 300 पानांची चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल केली, ज्यामध्ये 45 साक्षीदार होते. त्याच्या आधारे शबनम आणि तिचा प्रेमी सलीम यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशीची शिक्षा दिली गेली होती. तिने दया याचिका देखील दाखल केली होती, पण तिने प्रियकराच्या मदतीनं आपल्याच कुटुंबातील सदस्यांचे शिर कुऱ्हाडीनं धडावेगळे केले होते. 10 महिन्याच्या बाळाची हत्या केली होती. तिचा हा क्रूरपणा पाहून सर्वोच्च न्यायालयानं शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यास नकार दिला होता. उत्तर प्रदेशात महिलांना फाशी देण्यासाठी केवळ एकच वधस्तंभ आहे. हे ठिकाण मथुरेत आहे. शबनमने तुरुंगामध्ये मुलाला जन्म दिला होता. तो जेव्हा 6 वर्षांचा झाला तेव्हा त्याला उस्मान सैफी यांनी दत्तक घेतले. प्रेमामध्ये आंधळ होऊन एखादी मुलगी इतकं मोठं पाऊल उचलू शकते हे पाहून मन सुन्न होतं. या प्रकरणाचा शेवट काय शिकवतो? प्रेम आंधळ करतं असं म्हणतात, पण हे अंधत्व इतकं भयंकर होऊ शकतं की एक मुलगी आपल्याच जन्मदात्यांचा खून करते. हे कोणतं प्रेम झालं? ज्यांनी आयुष्यभर तुमच्यावरती प्रेम केलं त्यांना काही महिन्यांच्या काही वर्षांच्या प्रेमासाठी तिनं धडावेगळं केलं. यात तिच्या आईवडिलांचा काय गुन्हा होता? त्यांनी तर तिच्याबद्दल चांगलाच विचार केला की आपली मुलगी एका चांगल्या घराण्यामध्ये जावी. तिचं इतकं चांगलं शिक्षण आहे तर तिचा जो साथीदार असेल तो देखील तसाच असावा. आपली मुलगी सुखी असावी हा एकच हेतू नेहमी कुटुंबाचा असतो. पण इथे मात्र शबनमने स्वार्थाची परिसीमाच गाठली. शबनमचं प्रकरण हे आपल्याला सतत आठवत ठेवावं लागेल की शिक्षण, संस्कार आणि नाती जर भावनांच्या अतिरेकात नष्ट होत असतील तर माणूस खरंच माणूस उरत नाही, तो राक्षस बनतो. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.